आज लेक शाळेतून घरी आली तरी पण माझं काम काही आवरलंच नव्हतं. त्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगतेच. पण त्याआधी लेक शाळेतून घरी आली. रोज मला एक काम असतं, तिचे कपडे बदला, हातपाय धुवा, फ्रेश करा. नाहीतर तिचे कपडे जर नाही बदलले तर दिवसभर ती शाळेच्या ड्रेसवरच फिरत राहते. त्यामुळे मग मी तिचं ते सर्व आवरून घेतलं, तिला फ्रेश केलं आणि थोडा नाश्ता करायला दिला. त्यानंतर मग भांडे घासले आणि आज आले होते आमच्या इथे थोडेसे पाहुणे, त्यामुळे मग मला उशीर झाला. त्यानंतर मग उद्याची तयारी करायला घेतली. तर उद्या आहे दीप अमावस्या. त्यासाठी इथे मी होते नव्हते ते सर्व दिवे काढायच्या कामाला लागले. तर रोजचे दिवे हे मी काढून घेतले होते आधीच आणि हे ठेवणीतले दिवे आहेत, म्हणजे समया मोठाल्या ते, आणि काही दिवे पण आहेत माझ्याकडे, खूप सारे दिवे आहेत. आपण काय रोज एवढे दिवे काय वापरत नाहीत, फक्त सणासुदीलाच वापरतो. त्यासाठी सर्व ठेवून दिलेले दिवे काढले आणि आता सुरुवात होत आहे आपल्या सणांना. त्याची सुरुवात ही दीप अमावस्येपासून होते. तर मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांनी त्यासाठीची दीप अमावस्या केली असावी की सर्व सणांना दिवे हे स्वच्छ असावेत म्हणून. तर इथं मी सर्व दिवे काढून घेत होते, तोपर्यंत लेकीनं माझ्या ते काढलेले दिवे ओट्यावर आणून ठेवले. तेवढीच मला मदत केली आणि नंतर मग मी लागले दिवे घासायला. कोणताही नवीन प्रयोग न करता, न शॉर्टकट मारता डायरेक्ट मी इथं पितांबरी घेतली आणि दिवे घासायला घेतले. मागच्या वेळेस मी थोडा शॉर्टकट मारायला गेले आणि माझा खूप मोठा लॉंग कट झाला. त्यामुळे मग मी इथं डायरेक्ट पितांबरीने दिवे घासायला घेतले. थोडी हाताची आग होते, पण जाऊ द्या म्हटलं. आणि पितांबरीनं दिवे पण खूप स्वच्छ निघतात, लख्ख निघतात. लॉंग कट काय झाला हे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे पण कमेंट करून सांगा. आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही म्हणाल दीप अमावस्या तर उद्या आहे आणि ही आजच का घासून घेत आहे. तर मला सकाळी सर्वांनाच घाई असते, मलाच काय सकाळी डब्याची घाई, जाण्याची घाई, सर्व इकडं तिकडं कामाला. तर त्यामुळे मग मी काय करत असते, आदल्या दिवशीच दिवे सर्व घासून घ्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी नुसते थोडंसं पाणी शिंपडून दिव्याची पूजा करायची. तर इथं बघा माझे दिवे किती स्वच्छ लख्ख निघाले आहेत, एकदम सोन्यासारखे चमकत आहेत. माझी आयडिया तुम्हाला आवडलीच असेल अशी आशा करते. आणि हो, उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.